जय हिंद मित्रांनो, वंदे मातरम, जय शिवराय. आजचा विषय असा आहे की मला ग्लोबल वॉर्मिंगबद्दल बोलायचं आहे. जरा मला मी बरेच आता आर्टिकल बघतो आहे मी की आपली समुद्राची जी पातळी आहे, समुद्राची जी लेवल आहे ना, ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आणि मी असं एक आर्टिकल बघितलं की केरला ते मुंबईची जी किनारपट्टी आहे तर तो भाग आहे ना पूर्ण बुडणार आहे पाण्याखाली आणि मुंबईला जास्त धोका आहे असं इंस्टाग्रामवरती बरेचसे ॲस्ट्रॉलॉजर आणि बरेचसे जे एक्सपर्ट लोक आहेत त्यांनी सांगितले. तर ही चिंताजनक गोष्ट आहे. आणि त्यांनी सांगितलं आहे की माझ्या मते 1 सेंटीमीटरनी असं प्रत्येक दिवशी 1 सेंटीमीटरनी जमीन आहे ना पाण्याच्या खाली जाते. तर हे थोडंसं डेंजर आहे. ओके, कुठेतरी आपल्याला या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आणि मी काय म्हणतो आहे की मी बघतो आहे की आपण निसर्गाशी खेळतो यार. निसर्ग आपली काळजी घेतं तर आपल्याला पण निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. काय गरज आहे एवढे ब्रिज टॉवर, एवढे बिल्डिंगी बांधा, एवढे रस्ते बांधा वगैरे. जेवढं गरज आहे तेवढंच करायला पाहिजे. ओके, आणि जंगल तोडून त्या जनावरांना बेघर करायचं कुठे बरं चांगली गोष्ट आहे मला सांगा. तर मी म्हणतो भारत सरकारने आहे ना, या सगळ्या पॉलिटिकल मंत्र्यांनी, सगळ्या प्रशासनाने, सगळ्या भारताच्या प्रत्येक नागरिकाने या गोष्टीवर विचार करावा. ओके, तर आज मी आवाज उठवतो आहे, तर मला सपोर्ट करा आणि तुम्ही पण व्हिडिओ टाका. तुम्ही पण ही गोष्ट आहे ना भारत सरकारपर्यंत आणि प्रत्येक भारताच्या नागरिकापर्यंत ही पोचवा. आणि मला वाटतं की करून आपण कुठेतरी स्टॉप घेतला पाहिजे. ओके, जर आत्ता स्टॉप नाही घेतला तर आपल्याला पुढे जाम प्रॉब्लेम होणार. आता बघा ते इस्रायल आणि इराणचं बघा काय चाललं आहे. तर कुठे ना कुठेतरी त्यांनी काहीतरी केलं असेल ना. म्हणतात ना की जैसी करणी वैसी भरणी. आपण एखादी जर रॉंग गोष्ट जर केली तर त्याचं आपल्याला फळ भेटणार. जर चांगली गोष्ट केली तर आपल्याला चांगलं फळ भेटणार. ओके, प्राण्यांची काळजी घ्या. ओके, त्यांना खायला घाला. एवढे करोडपती, एवढे पैसेवाले लोक आहेत, एवढे मोठमोठी लोक आहेत, तर त्यांचा विचार केला पाहिजे आपल्याला. आणि निसर्गाचा विचार केला पाहिजे. झाडं लावली पाहिजे. ओके, स्वच्छता बाळगली पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आपण. ओके, तर मला एवढंच बोलायचं आहे की हे ग्लोबल वॉर्मिंग ना वाढत चाललं आहे. आपण झाडं बिडं कापली वगैरे. आज मुंबईमध्ये टायमावरती पाऊस नाही पडत आहे. ओके, पूर्ण भारतामध्ये परिस्थिती गंभीर निर्माण आहे. तर कुठेतरी आपण विचार केला पाहिजे. असं थोडं थोडं करून सर्वांनी एक आपलं प्रोडक्टिव्हिटी घालून, आपलं इंटरेस्ट घालून प्रत्येक गोष्टीने, प्रत्येक क्षेत्रात आपण लक्ष दिलं पाहिजे. तर हीच माझी विनंती आहे सर्वांना. बघा, जर माझं म्हणणं तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर थोडा विचार करा याच्यावरती. ओके, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, वंदे मातरम.